होण्यासाठी मध्ये काय आहे इंटरेस्ट किती रुपये 100 रुपये म्हणजे हे 100 मुद्दल आणि 100 व्याज तेव्हा ते 200 होईल की नाही होणार लक्षात येतंय ना मी काय म्हणतोय ते एक रक्कम डबल होते म्हणजे काय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय करियर अकॅडमी YouTube चॅनल मित्रांनो आपल्या वर्दी बॅच मध्ये आपण आज असे वर्ड प्रॉब्लेम घेणार आहोत लेखी गणित घेणार आहोत की जे परीक्षेला विचारतात आणि तुम्ही त्याच्यात कन्फ्यूज होतात प्रॉब्लेम दिसायला सोपे असतात पण समजत नाही अर्थ निघत नाही असे प्रॉब्लेम मी आता तुम्हाला घेणार आहे एकूण 5 प्रॉब्लेम मी काढून ठेवले त्यापैकी हे 2 प्रॉब्लेम नेहमी परीक्षेला विचारले जातात आता बघा काय दर शेकडा काही दराने एक रक्कम 5 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर काय आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला आहे फॉर्म्युला आपल्या समोर आहे काय सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले व्याज भागिले 100 हा आपला काय आहे फॉर्म्युला आहे आणि ह्या फॉर्म्युल्यात मध्ये आपल्याला टाकायचे मी तुम्हाला याची शॉर्ट ट्रिक पण सांगणार आहे फ्रॅक्शन ऑफ सेकंदात आन्सर पहिले समजून तर घ्या काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला दर शेकडा काही दराने म्हणजे आपल्याला हा दर दिलेला नाहीये एक रक्कम म्हणजे पी आता ती आपण पी ला आपण 100 ऍझ्युम करू 100 बरोबर इथं जर मोठं लिहितो 100 ही मुदत आपल्याला दिलेली आहे 5 वर्ष जर आपल्याला माहिती नाहीये अपॉन 100 आणि इकडं दुप्पट होते म्हणजे काय ही कन्सेप्ट तुम्हाला सांगतो दुप्पट होते म्हणजे काय जितकं तुम्हाला जी मुद्दल असेल ती मुद्दल डबल होते म्हणजे काय 100 मुद्दल असलेली रक्कम डबल होते म्हणजे 200 होते आणि हे 100 चे 200 होण्यासाठी मध्ये काय आहे इंटरेस्ट किती रुपये 100 रुपये म्हणजे हे 100 मुद्दल आणि 100 व्याज तेव्हा ते 200 होईल की नाही होणार लक्षात येतंय ना मी काय म्हणतोय ते एक रक्कम डबल होते म्हणजे काय 100 रुपये 200 होतात म्हणजे 100 चे 200 होतात म्हणजे ते डबल झाले डबल कशामुळे झाली या 100 इंटरेस्ट मुळे कशामुळे झाली इंटरेस्ट मुळे तर बेसिक कन्सेप्ट ही हे नाही समजून आता हा प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला काय बघायचं आहे 100 रुपये मुद्दल व्याज सुद्धा किती 100 व्याज सुद्धा किती 100 मग आता हे 100 गेले हे 100 गेले इकडे काय आलं 5 आणि इकडे काय आलं 100 हा मल्टिप्लिकेशनला इकडे येताना डिव्हिजनला जाईल 5 दुने 10 रेट किती आला आपला 20% काय आला आपला रेट किती आला 20 म्हणजे काय 20% 20% काय आला रेट म्हणजे आपला आन्सर काय आला 20% आता हाच प्रॉब्लेम आपण विथआउट फॉर्म्युला आणि शॉर्टकटने शिकणार आहोत कसं शिकणार आहोत हे बघा काय करायचं तुम्हाला हाच प्रॉब्लेम शॉर्टकट कसा शिकायचा आहे 100 आला फक्त जी काही मुदत दिली आहे ना त्यांनी डिवाइड करायचं तुमचा आन्सर येतो 20 किती वेळ लागला 1 सेकंद सुद्धा नाही लागला आणि याचं उत्तर तुम्हाला 20% मिळेल लक्षात आलं आता आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊ दुसरा प्रॉब्लेम घेताना आपल्याला कळेल की आपल्याला किती शॉर्ट ट्रिक्स किती शॉर्ट टाइम मध्ये सॉल्व करायचं आता बघा काय म्हटलेलं आहे दर शेकडा काही दराने एक रक्कम 10 वर्षात तिप्पट होते म्हणजेच काय 100 रुपये तुमची मुद्दल असेल आणि ती 300 होते झाले का तिप्पट कशामुळे होते व्याजामुळे मग व्याज किती येईल 200 रुपये ही इंटरेस्ट हा प्रिन्सिपल आणि ही पुढे बनते तुमची अमाउंट मुद्दल आणि व्याज मिळून तिप्पट होते म्हणजे 300 200 रुपये काय आलं इंटरेस्ट फॉर्म्युला टाकू 200 सरळ व्याज बरोबर मुद्दल किती आहे 100
मुदत किती आहे 10 वर्ष, रेट माहिती नाहीये, अपॉन 100 काय केलं आपण 100 कट, या 10 ने 200 ला भागितलं, 200 अपॉन 10, 200 अपॉन 10 इक्वल्स टू रेट, कट केलं किती आलं, हा बरोबर 20%. किती रेट आला तुमचा, आन्सर किती आला तुमचं 20%. आता याला सुद्धा आपण शॉर्टकटने शिकणार आहोत, शॉर्टकट बिलकुल इझी ट्रिक, आणि ते तुम्हाला हा प्रॉब्लेम परीक्षेला विचारला जातो आणि तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगतो. फक्त प्रॉब्लेम वाचता नाही पण लक्षात घ्या, दर सेकंदाला काय झालं, एक रक्कम 10 वर्षात तिप्पट होते म्हणजे काय, 100ची 300 म्हणजे 200 रुपये काय आलं व्याज, या 200 रुपयाला फक्त कशाने भागायचं, टर्मने, किती आलं 20. किती वेळात आलं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. किती वेळात आलं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. या ट्रिक्स इझी वेने तुम्हाला मी सांगतो. अजूनही सिंपल इंटरेस्टवर 5 वेगवेगळे प्रॉब्लेम मी घेणार आहे, त्याच्यानंतरही आपण काही वेगळ्या प्रकारचे घेणार आहे, पण हे जे 2 आहेत ना हे मास्टर पीस आहेत, कुठल्याही परीक्षेला विचारले जातात आणि आपण गोंधळून जातो आणि गोंधळायचं नाही. ओके, तर बघा आता पुढचे प्रॉब्लेम. आता बघा मित्रांनो, तुम्हाला आता दर दिलेला आहे आणि मुदत काढायची, किती वर्षात दुप्पट होईल. तर दर दिलेला आहे, मी तुम्हाला ते सांगतो. दुप्पटचा फॉर्म्युला काय आहे, सिंपल 100 अपॉन 5, 20%. 20 मुदत, इथं मुदत पाहिजे आपल्याला, इथं म्हणजे किती आपल्याला 20 वर्ष. आपला आन्सर काय, 20 वर्षात ती रक्कम डबल होईल. सिंपल, जास्त करायचं नाही. काय माहिती ना, हे बघा काय, मुदत 100, मुदत आपल्याला दिलेली आहे, एन काढायचा आहे, रेट दिलेला आहे आपल्याला, रेट 5% दिलेला आहे, अपॉन 100. शॉर्टकट डेव्हलप कसे होतात हे बघा, हा 100 व्याज आहे, हे 100 सरळ कट होतात, 5 ने डिवाइड केलं की आन्सर 20 येतं, आणि हा शॉर्टकट आपला, हा शॉर्टकट आपला. मग किती आला आपला आन्सर 20 वर्ष. आता बघा पुन्हा आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊ, प्रॉब्लेम नंबर 4. एकाचे 5 प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्याच्यापैकी हा पहिला जो झाला त्याच्याच आधारावर तिसरा प्रॉब्लेम. आता बघा 10% ने एक रक्कम चौपट होईल. चौपट होईल म्हणजे काय, 100 रुपये मुद्दल, व्याज 300. आता रेट दिलेला आहे आपल्याला 10% आणि मुदत काढायची आहे अपॉन 100. काय केलं आपण, 100 रुपये मुद्दल, चौपट होते म्हणजे 400, ते वाढ कशामुळे होईल, इंटरेस्ट म्हणून. ही प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल 100, व्याज 300, तेव्हा ती 400 होईल की नाही, 4 पट होईल म्हणजे काय. मग याचा शॉर्टकट आपण काय डेव्हलप केलेला आहे, काय डेव्हलप केलेलं आहे, चौपट होते म्हणजे 300 रुपये इंटरेस्ट, त्याला कितीने डिवाइड करायचं, 10 ने, म्हणजे किती येईल, 30. 30 वर्षात ती रक्कम काय होईल, 4 पट. किती रक्कम होईल, 4 पट. बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या, शॉर्टकट ऑटोमॅटिक डेव्हलप होतात. आणि आपण शॉर्टकट काय केला, 300 रुपये जे व्याज आलं त्याला 10 ने डिवाइड केलं, आलं 30 वर्ष. पुन्हा चौथा आणि पाचवा आणि शेवटचा प्रॉब्लेम बघा, काय म्हणतोय तो आपल्याला, दर सेकंदाला 20% दराने एक रक्कम किती वर्षात 5 पट होईल. कन्सेप्ट तीच, जर 100 रुपये तुमची प्रिन्सिपल किंवा मुद्दल असेल तर ती 5 पट होईल म्हणजे 500 होईल, वाढेल 400 रुपये. कशामुळे वाढेल, इंटरेस्टमुळे, बरोबर. मग या 400 ला कशाने डिवाइड करायचं आहे, रेटने. किती आलं, 20 वर्षात. 20 वर्षात काय होईल, 5 पट, म्हणजे आपलं वर्ष काय आहे, आपलं आन्सर काय आहे, 20 वर्षात.
मित्रांनो, हे प्रॉब्लेम घेण्याचा उद्देश एकच की याच्यात तुमची गडबड होऊ नये आणि ही शॉर्ट ट्रिक जर माहिती असेल, ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल की जी मी आता सांगितली, 4 पट म्हणजे काय की प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल 100 ती 400 म्हणजे 400 होईल. कशामुळे वाढेल? व्याजामुळे. व्याज किती रुपये? 300 रुपये. 5 पट होईल म्हणजे काय? 100 रुपयाची रक्कम 500 रुपये. वाढ किती होईल? 400. 400 काय? इंटरेस्टला कशाने डिवाइड करायचं? रेट दिला असेल रेट, टर्म दिला असेल टर्म नाही. आणि आपले आन्सर्स अतिशय सोप्या पद्धतीने येतात. हेच आपल्याला शिकायचं आहे. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि पुन्हा तुम्हाला माय गुरु अकॅडमीच्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्हाला वर्दी मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघाल तर